पुण्याच्या नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादात सापडलेलं आपण बघतोय। सध्या मोठी गर्दी या रुग्णालयाच्या बाहेर बघायला मिळतेय। सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। मात्र तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूसाठी हेच रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे असा आरोप सध्या केला जातोय आणि याच रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी इथे मोठी गर्दी झालेली आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला तिथली आताची अपडेट देतात। मिकी, दीनानाथ मंगेशकरच्या मुख्यद्वारावर जर आपण बघितलं तर शिंदे गटाचे हे सगळे कार्यकर्ते किंबहुना आता ठाकरे गटांचे देखील आलेले आहेत आणि आंदोलनाला सुरुवात केली आहे। ठाकरे गटाचे हे सगळे पदाधिकारी आहेत। ताई, काय म्हणणं आहे तुमचं? हॉस्पिटलने आतापर्यंत घेतलेले आहेत, केवळ का थांबवताय? तुम्हाला पोलीस का थांबवताय? का थांबवताय? सदस्य समिती नेमली जरी असली तरी एका निष्पाप प्रशासनाचा दबाव आहे पोलिसांवर। आम्हाला सहकार्य करा। हे अजिबात चांगलं नाहीये। पोलिसांचं काय म्हणणं आहे? काय सोडत नाही? आम्हाला त्यांना जाब विचारून द्यावा एवढं आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो। साहेब, आम्हाला आज काय जायचं? 10 लाख रुपये मागतात। त्यांच्या लोक माणूस मरतो तिथं आणि माई मरती तिथं। बहुतेक पोलिसांना हे मुळामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे केवळ 1 रुपया नाममात्र भाड्यावरती गेलेलं आहे। पोलीस धक्का देऊन बाहेर काढतात। पोलिसांचं मुळात प्रशासनच मुळात हे यांच्या बाजूने आहे। पैसे कमवणे हा एकमेव धंदा हा मध्ये जाऊन बोलून आलात, काय म्हणताय? प्रशासन मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाचा आम्ही पहिला धिक्कार करतो, कारण त्यांनी पोलिसांना आमच्या समोर उभं केलं आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी मज्जाव केला। केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असल्यामुळे त्यांनी आम्हाला पुढे जाऊन दिलं नाही। मात्र आज जाऊन करायचं काय नेमकं? आज पदाधिकारी वर जाऊन पोहोचले, त्यांची मीटिंग झाली, त्यांचं बोलणं झालं, परंतु मग आम्हाला अडवण्यात का आलं हा प्रश्न आमचा पोलिसांना आहे। केवळ आणि केवळ धर्मदायुक्तचं काय धर्मदायू कार्य यांनी मदत केलेली आहे। ही जागा पूर्णपणे 1 रुपया नाममात्र भाड्याने दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने यांनी प्रशासनाने केवळ पोलीस आणि प्रशासन मिळून मंगेशकर कुटुंबांना वाचवण्याचं काम करत आहे। केवळ मंगेशकर कुटुंबाने तुम्ही आज जाऊन आलात का? काय म्हणणं आहे? कारण ज्या पद्धतीने स्वर्गीय लताताई मंगेशकर यांनी हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेसाठी उघडलं, त्यांचे जीव वाचवण्यासाठी उघडलं, परंतु इथे लोकांचे जीव घेतले जातात हे लता मंगेशकर यांचं स्वप्न नक्कीच नव्हतं। हे स्वप्न त्यांनी धुळीस मिळवलेलं आहे। दीनानाथ मंगेशकरला ही जागा खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही जागा त्यांना मिळून दिली होती त्यावेळेस आणि त्या गोष्टीनं धर्मदाय आयुक्त म्हणून हे चालवणार होते, पण केवळ व्यावसायिक अजूनही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला नाहीये। आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की हा गुन्हा दाखल करावा आणि जे धर्मदाय आयुक्त कार्यालय पोलीस आता कारवाई करतायत। समिती नेमण्यात आलेली आहे, आरोग्य मंत्र्यांनी स्वतः समिती नेमली आहे। समिती नेमली, त्या समितीत कोण कोण आहे? त्या समितीमध्ये कोणाकुणाला हॉस्पिटलचा त्या समितीमध्ये कुणाकुणाला समाविष्ट केलेला आहे हा शोधाचा विषय आहे। तो त्यांनी आधी लोकांसमोर मांडावा आणि मग समितीच्या गप्पा कराव्या। पोलिसांनी सांगितलंय कारवाई करतोय, सीसीटीव्ही ताब्यात घेतोय आम्ही। आज या याच्यात भाजपच्या सत्ताधारी लोकांना सुद्धा आज झगडावा लागत असेल तर आज प्रशासनाचा उपयोग काय? यांच्याकडून ही जागा काढून घेण्यात यावी हीच आमची मागणी आहे यांना, आणि सरकारी रुग्णालय तिथे करण्यात यावं। दादा, तुम्ही सगळे जोरदार घोषणा देताय, मात्र पोलीस या ठिकाणी आहेत, आज जाऊ देत नाही। आम्हाला आतमध्ये जाऊन विचारून देत नाही आणि पोलीस, मला असं वाटतं की पोलीस प्रशासन यांना आता इथं सेटल झालेलं दिसतंय, त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाहीये। अनेक तक्रारी आहेत तुमच्याकडे अशा। आम्ही त्यांना म्हणतो की त्यांना पोलीस आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही, आम्हाला पण बाकीच्या रुग्णांना आतमध्ये जाऊन करायचं काय तुम्हाला? त्या लोकांना आम्हाला जाब विचारायचं आहे की नक्की आम्ही व्हिडिओ बघणार की 4 तास इथं ती बाई जी प्रेग्नेंट ती व्यक्ती होती, लेडीज होती, ती 4 तास तिथं थांबली आहे। आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करायची। आता डॉक्टर प्रशासन सांगते की गेटवर येऊन तुमच्याशी बोलतील कोणतरी। बोलतील, बोलले ते तोपर्यंत आम्ही इथं आंदोलन करणार जोपर्यंत ताई, आपण प्रशासनाचा पाठपुरावा करणार आहोत। हे सगळेजण तुम्ही हॉस्पिटलमध्ये हे दारावर आहेत, कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे।
सत्ताधारी पक्षांच्या यांना न्याय देत नाही तर सामान्य नागरिकाला काय न्याय देणार आहे ते? हा? जर आपण बघतोय पलीकडच्या बाजूला कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाण्याचं म्हणजे आपण बघितलं तर हे सगळे पोलीस या ठिकाणी उभे आहेत. कुणी आतमध्ये जाऊन देत नाहीयेत आणि अशा पद्धतीने सगळ्यांना अडवलं जातं आणि एका अर्थाने इथं शिवसेना लोक पोहोचलेले आहेत. शिंदे गटाचे लोक आतमध्ये जाऊन आलेत. शिंदे गटाचे लोक सगळे आतमध्ये गेले. तुम्हाला का सोडलं जात नाहीये? काय तुम्हाला विचारायचं? प्रत्येक वेळी सत्तेचा गैरवापर करून कायम आम्हाला आमच्यावरती अन्याय केलाय. हे सत्तेत असलेल्या लोकांनी केलेलं काम आहे. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना इथे आल्यामुळे आम्हाला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला, गेटवरच आम्हाला अडवलं, धक्काबुक्की केली. आता तुम्हाला आज जाऊन करायचं काय? डॉक्टरांची समिती नेमण्यात आलेली आहे की सत्तेच्या बाहेर असल्यामुळे आम्ही न्याय मागायला सुद्धा जाऊ शकत नाही. शोकांतिक आहे. केवळ सत्तेतल्या लोकांना सोडलं जातं. समिती नेमली आहे, ते तपास करतील. समिती नेमली आहे, तपास करतील. पोलीस देखील तपास करतात. त्यांना काही वेळ हवाय, कारवाई केली जाईल असं म्हणणं आहे त्यांचं. काही वेळ हवाय. अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही. तुम्ही चुकला आहात म्हणूनच तुमच्याकडे उत्तर नाहीये. तुम्ही हा वेळ कशासाठी मागताय? का तर तुम्हाला बाकीचे पुरावे नष्ट करता येतील म्हणून तुम्हाला हा वेळ हवाय. आजच सकाळी त्यांच्या हॉस्पिटलकडचे एक प्रशासकीय त्यांच्या ऍडमिन मधले एक जबाबदार अधिकाऱ्याने उत्तर दिलं की ह्या सगळ्या खोट्या बातम्या चालवल्या जातात. आमच्या हॉस्पिटलची बदनामी केली जाते आहे. आम्ही जे काय खरं आहे ते समोर आणून मांडू. पण कधी मांडू? एका माणसाचा जीव गेल्यावरती. ज्या पद्धतीने आतमध्ये अनेक रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आतमध्ये काही अनुचित प्रकार घडू शकतात, त्यामुळं पोलीस बंदोबस्त आहे ना, ते त्यांचं असं म्हणणं आहे. आम्ही काही तिथे तोडफोड करायला जात नव्हतो. आम्ही काही कुणाच्या अंगावर जाणार नव्हतो. आम्ही सभ्य भाषेमध्ये त्यांना विचारणार होतो की नेमकं 10 लाख भरल्यावरच तुम्ही लोकांचे जीव वाचवणार का? पैशापेक्षा तुम्हाला लोकांचा जीव हा मातीमोल आहे का? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारणार होतो. कधी आलं तरी इथं बेड अवेलेबल नसतो, ना आयसीयू मध्ये बेड अवेलेबल नसतो. शहरी गरीब योजना इथं राबवली जात नाही. शहरी गरीब योजनेचं इथं विचारल्यावरती बोलतात की सरकारने आम्हाला अजून शहरी गरीब योजनेचे पैसे द्यायचे आहेत आणि ते पेमेंट पालिकेने बरेच मदत केली. मुळामध्ये पालिकेने मदत केलीच केली. पालिकेने यांच्या पार अगदी हॉस्पिटल उभारण्यापासून त्यांना प्रतिनिधी हे मुळात धर्मदाय आयुक्ताच्या अंडरमध्ये येणारं हे हॉस्पिटल आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये धर्मदाय आयुक्ताचं कोणतेही काम होत नाही. इथल्या एक बर्वे नावाच्या मॅडम आहेत, त्या इतक्या उर्मट आहेत की त्या सर्वसामान्यांना कोणत्या योजना करू देत नाही. पण आता काय तुमची भूमिका काय? काय करायचं तुम्हाला? पोलीस तुम्हाला आज जाऊ देत नाहीये. इथं प्रशासन आतला येत आहे तुमच्याशी बोलण्यासाठी. आम्ही म्हटलं इकडे या, आमच्याशी बोला. काय बोलायचंय तुम्हाला त्यांच्याशी? काय बोलायचंय? 10 लाख रुपयाची 20 लाख रुपयाची तुम्ही मागणी केली. निम्मे पेमेंट त्यांनी भरण्याची तयारी पण भिसे कुटुंबियांनी दाखवलेली होती. तरी सुद्धा तुम्ही त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही. त्यांना मरणसन्न अवस्थेत तिथे सोडलं. तर हे प्रशासन म्हणून, एक हॉस्पिटल म्हणून हे त्यांचं काम आहे का? लोकांचे जीव वाचवणं काम आहे का? लोकांचा जीव घेणं काम आहे? हाच आमचा मूळ प्रश्न आहे की जर पैसे नसतील तर तुम्ही त्यांचे जीव घेणार का? पैसे नसतील तर तुम्ही नागरिकांचे जीव घेणार का? स्वर्गीय लताताई मंगेशकर यांचं काय स्वप्न होतं की इथे गरजू आणि गरीब लोकांवरती मोफत उपचार दिले पाहिजे, त्यांना तातडीने त्यांचे जीव वाचले पाहिजे. लता मंगेशकर यांच्या या विचाराला, या स्वप्नाला, या हॉस्पिटलला माती मोल केलेला आहे. त्यामुळे या हॉस्पिटलचा धिक्कार असो. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर अशा पद्धतीने हे ठाकरे गटाचे हे सगळे शिवसैनिक आहेत, मोठ्या संख्येने जमलेले आहेत. पलीकडच्या बाजूला शिंदे गटाचे देखील शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत. आपण बघतोय दीनानाथ मंगेशकर धर्मादायी रुग्णालय असं देखील बोर्ड आहे. मात्र या ठिकाणी रुग्णांवर ज्या पद्धतीने उपचार द्यायला हवेत त्या पद्धतीने दिले जात नाही. जास्तीचे पैसे मागितले जातात आणि त्याचाच उदाहरण जर आपण बघितलं तर नुकतीच घडलेली घटना आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले. यामध्ये मोठ्या अगदी, प्रमाणात अगदी, इथं मिकी. पाठी लावली आहे धर्मादाय रुग्णालय. पण इथे पहिले ऍडमिट करताना पेशंटला विचारण्यात येतं तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेणार आहे का? मगच तुम्हाला अवेलेबिलिटी, कॉटची अवेलेबिलिटी तिथं दिली जाते. उपलब्धता नाही
नाही असं कधी सांगण्यात येतं ज्यावेळेस तुम्ही जर एखाद्या स्कीमचा वापर करणार असाल. यांच्याकडनं धर्मादायची मान्यता काढून घेण्यात यावी, यांच्याकडनं सरकारने दिलेली जमीन ही काढून घेण्यात यावी, हीच आमची मागणी मोठी आहे. आपण बघतोय हे सगळे आक्रमक झालेले ठाकरे गटाचे अगदी मिकी. शिवसैनिक या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत हॉस्पिटलमध्ये. जाब विचारायचा आहे प्रशासनाला, तर मात्र दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन किंबहुना हे आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि पोलीस त्यांना रोखतायत आणि त्यामुळं अगदी इथं मिकी, आपण बघूयात आता की रुग्णालय प्रशासन ज्या पद्धतीने म्हणतंय की आम्ही या सगळ्या आंदोलकांशी संवाद साधू, नेमकं काय करणार आहे रुग्णालय प्रशासन हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. तसंच गंभीर रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांनी घ्यावयाच्या काळजीच्या संदर्भात नियमावली करणार असल्याचं सुद्धा आंबेडकरांनी सांगितलंय. या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू. त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये एक आरोग्य दूत नेमणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. हो, कालच त्या संबंधी आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही लगेचच त्याच्यात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहे. नाही, धर्मादाय रुग्णालयाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या निमित्ताने खरंच सांगू इच्छिते की तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही आणि त्याच्यावरच आम्ही आता की एक आरोग्यदूत बसवणं किंवा एक कमिटी तिथे स्थापन करणं धर्मादायाची, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत आणि ही जी सगळी धर्मादायच्या अंडर येणारे हॉस्पिटल आहे ज्याला आपण सोयीसुविधा पुरतो त्यांनी हे आपल्या पेशंटला ह्या सोयी दिल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या सरकारी योजना आहेत त्या पण त्यांनी लागू केल्या पाहिजेत. यासंबंधीची आत्ता आम्ही पूर्ण प्लॅन ते तयार करतोय. पुण्यामध्ये एका मातेचा करुण अंत झालाय. मध्यमवर्ग, गोरगरीब, शेतकरी तडफडून मरतायत. आता मुख्यमंत्री काय करणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विचारलाय. आरोग्य सेवेचे धिंडवडे निघालेत. महाराष्ट्रामध्ये अराजक माजलंय अशी टीका सुद्धा राऊतांनी केली. सरकारला या मृत महिलेचे शाप लागतील असंही राऊत म्हणाले. एका मातेचा करुण अंत झाला. काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत. मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत. त्यांची लेवल खूप मोठी आहे. गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून मरत आहेत. शेतकरी तडफडून मरत आहेत. गरीब ही मंडळी योजना कागदावर आहे. तो देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे. म्हणजे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला, ठेकेदार मोठे मोठे त्यांची कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे. त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजेत. गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करतात. हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे फिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच आहे. बाकी तुमच्यात काय दम आहे? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार नाही आणि कावकाव करणार नाही. म्हणजे कारवाई होणार नाही असं मला वाटतं. करून दाखवावी कारवाईची नाटकं, जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत. हां, करून दाखवावी ना. माझं आव्हान आहे त्यांना. मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील. तो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.